हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आता डिलिशन ऑपरेशन परफॉर्म कसं करायचं लिंक लिस्ट वरती ते बघणार आहोत आपण. डिलिशन बी मित्रांनो 3 प्रकारचे आहेत. डिलीट ऍट बिगिनिंग वाला एक, डिलीट ऍट एंड वाला एक आणि डिलीट ऍट मिडल वाला एक. सेम जसं आपण इन्सर्शन केलं स्टार्टिंगला, तसंच इथं डिलीट करायचंय स्टार्टिंगचा एलिमेंट, याच्यात डिलीट करायचा एंडिंगचा एलिमेंट आणि याच्यात डिलीट करायचा मिडल लोकेशनचा एलिमेंट, मिडल लोकेशनची नोड. समजत आहे का मी काय म्हणत आहे? मग ते आपण सिंगली लिंक लिस्ट वरती सर्व डिलिशनचे ऑपरेशन्स कसे परफॉर्म करायचे ते आपण बघणार आहोत. त्याचा प्रोग्राम घेणार आहोत, त्याच्या त्याच्या आपण अल्गोरिदम घेणार आहोत. आधी आजच्या लेक्चरच्या निमित्ताने फक्त डिलीट ऍट बिगिनिंगच, आणि त्याच्या उद्याच्या लेक्चरमध्ये आपण डिलीट ऍट एंड, आणि त्याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण डिलीट ऍट मिडल बघणार आहोत. तर मित्रांनो, आता हे 3 वे आहेत डिलिशनचे. डिलिशन ऑपरेशनचे 3 वे आहेत. आता मित्रांनो, त्यातलं डिलीट ऍट बिगिनिंग काय म्हणतं ते बघा. इन दिस ऑपरेशन फर्स्ट नोड इज डिलीटेड फ्रॉम द लिंक लिस्ट. एक्झिस्टिंग लिंक लिस्ट मध्ये, म्हणजेच आधीच्या लिंक लिस्ट मध्ये, आधीची ही लिंक लिस्ट आहे बिफोर डिलिशन. मग या लिंक लिस्ट मध्ये आपल्याला फर्स्ट नोड डिलीट ऍट बिगिनिंग ऑपरेशन परफॉर्म केलं तर पहिली नोड तिची डिलीट होऊन जाईल. पहिली नोड काय आहे? ही 10 ही नोड आहे, ही नोड 1. मग ती नोड 1 काय होऊन जाईल? डिलीट होऊन जाईल. नोड 10 इज डिलीटेड, मेमरी इज रिलीज. आणि त्याची मेमरी, त्याला जे त्या नोडला लागलेली जी मेमरी आहे ती फ्री करून दिली जाईल. मग मित्रांनो, त्यानंतर तुमचा हा जो हेड पॉइंटर असतो का, ते कुणाला पॉइंट करणार? या सेकंड नोडला. मग तुमची सेकंड नोडच पहिली नोड बनून जाईल, ही नोड 1 बनून जाईल आणि ही तुमची डिलीट होऊन जाईल पहिली नोड. समजत आहे का डिलीट ऍट बिगिनिंग वालं? बाकी काही चेंजेस होतील का? नाही, फक्त एवढंच खेळ आहे तिथं. स्टार्टिंगची जी नोड आहे ती डिलीट होऊन जाईल. पहिल्या स्टेप मध्ये काय होणार? स्टोअर द ऍड्रेस ऑफ फर्स्ट नोड 10 इन अँड क्यू. क्यू मध्ये पहिल्या नोडचा ऍड्रेस आपण स्टोअर करणार. कोणाचा? म्हणजे हेड इज इक्वल टू क्यू असणार तुमचं, हेड इज इक्वल टू क्यू. आणि त्यानंतर क्यू ला आपण डिलीट करून टाकायचं, क्यू ची मेमरी रिलीज करून टाकायची. मूव्ह हेड टू पॉइंट द नेक्स्ट नोड. नेक्स्ट म्हणजे आता ही तुमची नोड 2 आहे आणि ही नोड 1 आहे. नोड 1 ला जर डिलीट करायचं असेल तर नोड 2 चा हा जो मेमरी ऍड्रेस आहे तो कशामध्ये असतो? या नोड 1 मध्ये. मग नोड 1 चा मेमरी ऍड्रेस आपण हेडला देणार. हेड मध्ये कुणाचा होता? नोड 1 चा मेमरी ऍड्रेस होता, पण नोड 2 चा ऍड्रेस आपण या हेडला देणार. मग हेड कुणाला पॉइंट करणार? आता नोड 2 ला. मग मित्रांनो, नोड 2 ला हेड पॉइंट करत, हे पहा इथं दाखवले नोड 2 ला हेड पॉइंट करत आहे. मग ही नोड डिलीट झाली, याचा काही संबंध आहे का? मग आता हेडला इकडे पाठवलं, हेडला इकडे पाठवलं. मग मित्रांनो, आता ही तुमची नोड 1 राहणार आणि ही तुमची नोड 2 राहणार आणि त्याच्यानंतर नल राहणार. समजलं? असा खेळ होणार. हेडला बी आपल्याला ट्रान्सफर करायचे. जसं की आपण इन्सर्ट करताना कसं हेडला नवीन नोड ऍड केलं, नवीन नोडचा ऍड्रेस आपण हेड मध्ये देत होतो, तसं आता ते नोडच डिलीट करून टाकायचे आपल्याला. मग सेकंड नोडचा ऍड्रेस आपल्याला या हेड वरती स्टोअर करावा लागेल. पहिली नोड डिलीट केली तर सेकंड नोडचा ऍड्रेस हेडला कुणाला ना कुणाला पॉइंट करणे गरजेचंच आहे मित्रांनो. हेडला कुणाला ना कुणाला पॉइंट करणं गरजेचंच आहे, कारण आपल्याकडे हेड असला की आपल्याला सेकंड नोड भेटते, फर्स्ट नोड भेटते, फर्स्ट नोड भेटल्यावर सेकंड नोड भेटते, त्यानंतर नल भेटतो. मग मित्रांनो, जर हेडच तुमच्याकडे नसेल, हेड पहिल्या नोड सोबतच डिलीट होऊन गेला तर मग आपल्याला ही नोड भेटेल का? नाही. मग या नोडचा ऍड्रेस 2020 हा हेड वरती टाकून दिला, मग हेड या नोडला पॉइंट करणार. असा खेळ आहे सगळा. फ्री, त्यानंतर आपल्याला फ्री करायची मेमरी. पहा इथं, फ्री द मेमरी ऑफ नोड पॉइंटेड बाय क्यू. हा क्यू आहे, ही नवीन नोड हा क्यू आहे, याला फ्री करायली, याला लागलेली मेमरी ही फ्री करून टाकायची आणि तो एलिमेंट ती नोड डिलीट करून टाकायची. म्हणजे याच्या थ्रू काय होईल? आपली मेमरीचं बी युटिलायझेशन चांगलं होईल. काय युटिलायझेशन होईल? किंवा आपल्याला ती मेमरीची जागा दुसऱ्या कोण्या नोडसाठी वापरता येऊ शकते. मग मित्रांनो, जी काही नोड आपण डिलीट केली त्या नोडची मेमरी बी फ्री करून टाकायची, म्हणजे ते एक कम्प्लिटली डिलीट होऊन जाते. चला तर ह्याचा अल्गोरिथम तुम्हाला सांगतो. स्टार्ट करायचा अल्गोरिथम, त्याच्यानंतर स्टेप 2 मध्ये लिहायचं क्रिएट टेम्पररी नोड पॉइंटर व्हेरिएबल पी. टेम्पररी पॉइंटर व्हेरिएबल करायचा, क्रिएट पी करायचा. त्यानंतर हेड इक्वल टू नल, ही कंडिशन जवळ आहे
ही कंडिशन जर ट्रू झाली म्हणजे हेडच तुमचा नल असला, हेडचीच व्हॅल्यू जर तुमच्या नलला पॉईंट करत असली तर काय होणार, लिस्ट इज एम्प्टी असं आउटपुट स्क्रीनला येणार आणि डिलिशन इज नॉट पॉसिबल असं आउटपुट स्क्रीनला येणार. आणि त्याच्यानंतर गो टू स्टेप 7. स्टेप 7 मध्ये एंड होऊन जाणार प्रोग्राम. मग मित्रांनो, जर ही कंडिशन फॉल्स झाली, ही कंडिशन ट्रू नाही झाली, ही कंडिशन जर फॉल्स झाली तर काय होणार, चौथ्या स्टेपकडे येणार. चौथ्या स्टेप मध्ये काय, असाइन ऍड्रेस ऑफ फर्स्ट नोड हेड टू पी. पहिल्या हेड नोडचा ऍड्रेस त्या पी ला असाइन करायचा. कुणाचा ऍड्रेस कुणाला असाइन करायचा, हेडला, पी चा ऍड्रेस. मग फर्स्ट नोडचा ऍड्रेस पी मध्ये, मग हेडला ऍड्रेस करणार आपण. आता हे कसं करणार हे तुम्हाला इथं डिटेलमध्ये सांगता येणार नाही मला, जवळ आपण प्रोग्राम बघत नाही तवर. याचा प्रोग्राम बी आपण बघणार आहोत व्हाईट बोर्ड वरती जाऊन. हे पहा, हे प्रोग्राम आहे त्याचा. हे प्रोग्राम मी तुम्हाला डिटेलमध्ये तिथं जाऊन सांगून देतो. आता फक्त एवढंच समजून घ्या की आपण काय करणार आहोत, पी वरती तुमचा हेडला इनिशियलाइज करणार आहोत, म्हणजे हेडची व्हॅल्यू या पी वरती देणार आहोत. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, हेडला मूव्ह करणार आहोत नेक्स्ट जागेवरती, म्हणजे हेडच्या नेक्स्टचा व्हॅल्यू हेडमध्ये देणार आहेत. हेडमध्ये कोणती येणार, हेडच्या नेक्स्टची व्हॅल्यू. हेड कुणाला पॉईंट करायला, ह्याला. मग हेडच्या नेक्स्टची व्हॅल्यू म्हणजे ही, हेडची नेक्स्ट फील्ड म्हणजे ही. मग ह्याची व्हॅल्यू इथं देणार नाही. ह्याच्यात कुणाची व्हॅल्यू आहे, नोड 2 ची व्हॅल्यू आहे. मग ही व्हॅल्यू हेडवरती देणार. मग आता हेड तुमचा इनडायरेक्टली कुणाला पॉईंट करणार, नोड 2 ला. समजलं कसं हेड तुमचा इनडायरेक्टली नोड 2 ला पॉईंट करणार, या लाईन थ्रू. डिलीट द फर्स्ट नोड पी युझिंग फ्री पी. आता इथं पी ला डिलीट करायचंय. पी इथं काय हे केलेलं आहे आपण, पी याला पी समजलंय पी. मग या पी ला डिलीट करायचं, म्हणजे याला डिलीट करून टाकायचं आणि त्याची मेमरी फ्री करून टाकायची. फ्री नावाचं फंक्शन यूज करायचं. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलंय युनिट 1 मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मेमरी अलोकेशन आणि डिअलोकेशन कसं होतंय ते. मग फ्री आणि डिलीट ते वगैरे वगैरे न्यू कीवर्ड्स वगैरे हे आपण बघितले होते खूप सारे. आता त्याच्यातलं फ्री आहे. फ्री कशासाठी यूज होते माहिती का, एखादी मेमरी, एखाद्या व्हेरिएबलची मेमरी तुम्हाला जर फ्री करायची असेल मग त्याला आपण फ्री त्या व्हेरिएबलचं नाव कुण्या व्हेरिएबलची करायची, पीची करायची, पी नावाच्या नोडची करायची. मग पी पॉइंटरची मेमरी मी फ्री केली, म्हणजे आता तो एलिमेंट, तो नोड डिलीट होणार. समजलं. त्यानंतर स्टॉप. हे समजलं. इन्सर्ट ऍट बिगिनिंग म्हणजे पहिला, डिलीट ऍट बिगिनिंग म्हणजे पहिला हे बिगिनिंगचा जो आहे तो डिलीट होणार. हे डिलीट झाला, हेड डायरेक्ट ह्याला पॉइंट करणार सेकंड नोडला आणि त्याच्यानंतर थर्ड नोड. फक्त एवढंच तुमचं राहणार, एवढंच. बाकी पहिलं तुमचं डिलीट होणार. समजलं कसं डिलिशन ऑपरेशन लिंक लिस्ट वरती तुमचं परफॉर्म होतंय. चला तर आपण आता काय करूया, हा प्रोग्राम तुमच्या ऑनलाईन बोर्ड वरती जाऊन मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. तुम्हाला जर एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तर इतकाच येऊ शकतो की त्याच्यात फक्त डिलीट ऍट बिगिनिंग ऑफ लिंक लिस्ट एक्सप्लेन करा म्हणलं जातं. मग त्याच्यात ही थिअरीची लाईन लिहायची थोडीफार, त्याच्यानंतर हे अल्गोरिथम लिहायचा आणि त्याच्यानंतर हे डायग्राम कंपल्सरी काढायची बरं का. कधी पण डायग्राम ही कंपल्सरी काढायची आणि प्रोग्राम त्याचा लिहून यायचा. मग तुम्हाला आउट ऑफ मार्क्स भेटून जाते मित्रांनो. मग या स्टेप्स जरी लिहिल्या, हे स्टेप्स म्हणजे काही नाही, या डायग्रामची वर्किंग आहे थोडक्यात. या डायग्रामची वर्किंग आहे थोडक्यात. जरासं क्लिअर काढण्याचा प्रयत्न करा, होईल तेवढं. होप की तुम्हाला एवढं बी समजलं असेल. आता चला आपण प्रोग्राम बघूया. सो लेट्स गो. हे रन करून सुद्धा दाखवणार आहे मी. लेट्स गो. आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊया. सो फ्रेंड्स, आता आपण आपल्या ऑनलाईन बोर्ड वरती आलो आहोत. इथं काय करणार आता मी तुम्हाला सांगतो. इथं मी तुम्हाला हे लॉजिक एक्सप्लेन करून सांगणार आहे. काय कशाचं लॉजिक आहे हे. डिलीट ऍट बिगिनिंग हा फंक्शन आहे. हा एक फंक्शन आहे डिलीट ऍट बिगिनिंग नावाचा. त्याच्यामध्ये पहा, डिलीट ऍट बिगिनिंग मध्ये काय आहे, याच्यामध्ये बिगिनिंगचा एलिमेंट डिलीट करायचा आहे आपल्याला. मग हा फंक्शन बनविला या नोडचा, या नोड पॉइंटरचा. मग मित्रांनो, पॉइंटर पी बनविला मी, पॉइंटर पी किंवा पॉइंटर क्यू पण बनवू शकता तुम्ही. पीच्या जागी क्यू पण लिहिलं असतं तरी चाललं असतं, पण पॉइंटर पी बनवा, सोपं जाईल. टेम्पररी पॉइंटर पी बनविला. मग पी बनविला, पी वरती काही इनिशियलाइज केले का, आतापर्यंत नाही केलं. मग मित्रांनो, आपल्याला हेड रिटर्न होणार कोणाकडून, क्रिएट फंक्शन कडून. मग हेडची व्हॅल्यू सपोज आपल्याला रिटर्न झाली, याची एडी हेडची व्हॅल्यू आपल्याला रिटर्न झाली. सपोज नोड 1 1010 हे नोड 1 आहे, ही हेडची व्हॅल्यू आहे. ही रिटर्न झाली आपल्याला कुणाकडून, क्रिएट फंक्शन कडून. याच्या आधी क्रिएट फंक्शन एक्झिक्यूट होणार ना, मग त्याच्यापासून आपल्याला हेड भेटून जाईल. मग इफ कंडिशन बघा, इफ हेड जर तुमचा इक्वल टू असेल नलला,
आता हेड कशाच्या इक्वल आहे का नलच्या? नाही. हेड कशाच्या इक्वल आहे? तुमच्या हेडवरती काय आहे? नोड 1 आहे. मग हेड नलच्या इक्वल आहे का? नाही. मग काय होणार? त्यानंतर जर ही कंडिशन ट्रू असली तर काय होणार? आपलं ही प्रिंट एफ एक्झिक्यूट होणार. प्रिंट एफ मध्ये काय सांगणार आपण? लिंक लिस्ट इज एम्प्टी, डिलिशन इज नॉट पॉसिबल, हा मेसेज युजरला देणार. रिटर्न हेडची व्हॅल्यू रिटर्न करून घेणार. काही होईल का इथं? नाही. मग मित्रांनो ही कंडिशन फॉल्स निघाल्यावरच ऑपरेशन होणार. कोणतं? एल्सचं. मग ही कंडिशन जेव्हा फॉल्स निघाली, कोणतीही हेडची आणि नलची कंडिशन जेव्हा फॉल्स निघाली, तेव्हा काय होणार? एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार. एल्स ब्लॉक मध्ये मी काय केले? हेडची व्हॅल्यू पी वरती दिलेली आहे, म्हणजे हेडची जी काही व्हॅल्यू आहे ती पी वरती जाणार. हेड वरती कोणती व्हॅल्यू आहे? नोड 1. नोड 1. मग नोड 1 हेड वरती व्हॅल्यू आहे. मग मित्रांनो हेड वरती नोड 1 आहे. नोड 1 चाच म्हणजेच हेडचा नेक्स्ट म्हणजेच नोड 1 चा नेक्स्ट. हेड कुणाला पॉइंट करत आहे? नोड 1 ला. नोड 1 ला. नोड 1 मध्ये काय आहे? नोड 1 मध्ये डेटा फील्ड आणि नेक्स्ट फील्ड. सपोज नोड 1 चा डेटा फील्ड मध्ये आहे 10 आणि त्याच्या नेक्स्ट फील्ड मध्ये आहे 2020. नोड 1 च्या नेक्स्ट फील्ड मध्ये. मग ही झाली त्याची डेटा फील्ड, ही झाली त्याची नेक्स्ट फील्ड, म्हणजे नेक्स्ट ऍड्रेस पॉइंटर. मग मित्रांनो याच्यात काय केलं? हेडचा नेक्स्ट आपण हेड वरती दिलेला आहे. आता हे हेड ह्या नोड 1 ला पॉइंट करत आहे, म्हणजे नोड 1 म्हणजेच हेड. मग हेडचा नेक्स्ट म्हणजेच नोड 1 चा नेक्स्ट. मग नोड 1 चा नेक्स्ट काय आहे? 2020. नोड 1 चा नेक्स्ट मी हेड वरती टाकत आहे, म्हणजे आता हे हेड वरती काय आहे? 1010. आता ह्याच्या जागी 2020 येणार. ह्याच्या जागी 2020 येणार. 2020. आणि तुम्हाला माहिती मित्रांनो 2020 मेमरी लोकेशन ही कोणाची असते? ह्या नोड 2 ची असेल. 2020. आता मी रॅन्डम यूज केलंय 2020. खरं तर अशी नसती, पण 2020 मी रॅन्डम घेतलेले आहे. इकडे 3030 आणि इकडे 1010. मला 1010 वाला डिलीट करायचा आहे. ही नोड मला डिलीट करायची आहे, नोड 1. मग मी काय केलं? नोड 2 चा ऍड्रेस हेडवरती टाकून दिला. मग नोड 2 चा ऍड्रेस हेडवरती टाकून दिला. नोड 2 चा ऍड्रेस कुठं होता? या नोड 1 च्या या नेक्स्ट फील्ड मध्ये नोड 2 चा ऍड्रेस होता. नोड 1 च्या नेक्स्ट फील्ड मध्ये नोड 2 चा ऍड्रेस होता. म्हणल्यावर आपण काय केलं? हे नोड 2 च्या ऍड्रेसला हेड वरती टाकून दिलं. आता त्याच्यानंतर पी ला तुम्ही फ्री केलं. पी वरती काय आहे? नोड 1 आहे. नोड 1 ला तुम्ही फ्री केलं, म्हणजेच पी ला फ्री केलं. मग पी सोबत तुम्ही काय वापरलं? फ्री फंक्शन वापरला, FREE. आता मित्रांनो हा फ्री फंक्शन नॉर्मल नाही, याची पॉवर खूप जास्त आहे. याची ताकद काय आहे माहिती का? याच्यामध्ये जो काही व्हेरिएबल असेल त्याची मेमरी तो रिलीज करतो. त्याच्यामध्ये जे काही असेल तो ते डिलीट करून टाकतो, त्याला टर्मिनेट करतो, डिलीट करून टाकतो. मग पी ला तुम्ही डिलीट केलं. पी ला डिलीट केलं म्हणजेच कुणाला डिलीट केलं? पी वरती काय आहे? नोड 1. मग तुम्ही नोड 1 ला डिलीट केलं. नोड 1 ला डिलीट केलं. आता तुमच्या हेड वरती काय आहे? 2020. म्हणजे हेड कुणाला पॉइंट करत आहे? हेड या लोकेशनला. आणि पी तर तुम्ही डिलीट करून टाकला. म्हणल्यावर काय होणार मित्रांनो? हेड कुणाला पॉइंट करत आहे? नोड 2 ला. पी डिलीट केला तर काय होणार आहे का? पी म्हणजेच नोड 1 डिलीट केली तर काय होणार आहे का? आता नाही. मग मित्रांनो नोड डिलीट केली आणि त्यानंतर प्रिंट थ्रू मेसेज दिला, नोड डिलीटेड सक्सेसफुली. रिटर्न मध्ये हेड केलं, म्हणजे हेडची व्हॅल्यू आपण परत रिटर्न घेतली. हेडची व्हॅल्यू काय आहे? 2020. आउटपुट स्क्रीनला 2020 येते आणि आउटपुट स्क्रीनला आपल्याला दिसून येतं जेव्हा आपण सगळे एलिमेंट प्रिंट केले. प्रिंट प्रिंट नावाचे डिस्प्ले फंक्शन नाही का? प्रिंट नावाचं फंक्शन, त्याच्या थ्रू जर आपण प्रिंट केलं तर आपल्याला काय येईल माहिती का मित्रांनो? आउटपुट स्क्रीनला व्हॅल्यू येऊन जाईल, बाकीच्या व्हॅल्यू येऊन जाईल. कोणत्या व्हॅल्यू येऊन जाईल? फक्त या दोनच. ही एक व्हॅल्यू येऊन जाईल आणि ही एक व्हॅल्यू येऊन जाईल. फक्त तुमच्या दोनच व्हॅल्यू येणार आउटपुट स्क्रीनला. ही येणार का? नाही, कारण ही डिलीट केली ना आपण, याची मेमरी फ्री केली, म्हणजे याला डिलीटच करून टाकलं डायरेक्ट. चला तर मी तुम्हाला आता रन करून दाखवतो प्रोग्राम. त्या प्रोग्राम रन केल्यावर तुम्हाला आणखीनच गोष्ट समजेल. चला आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊया. लेट्स गो. सो फ्रेंड्स, मी तर प्रोग्राम लिहून घेतला आहे जेणेकरून आपला टाइम सुद्धा वाचेल. हे पहा, क्रिएट फंक्शन घेतलेला आहे मी. क्रिएट फंक्शनचं जर तुम्हाला लेक्चर बघितलं नसेल तर क्रिएट फंक्शनचं लेक्चर बघा. लिंग्लिशला कसं क्रिएट केलं जातं त्यामध्ये हे सांगितलेलं आहे. मग लिंग्लिशला कसं क्रिएट केलं जातं हे ते फंक्शन आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढचं बघून घेऊया. हे पहा, हे कशाचं आहे? तुमच्या लिंग्लिशला डिस्प्ले करण्याचं फंक्शन. मग लिंग्लिशला कसं डिस्प्ले करायचं, प्रिंट कसं करायचं, आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले कसं करायचं त्याचं फंक्शन आहे. मग हे पण आधीचे लेक्चर जर तुम्ही बघितले नसतील तर ते बघून घ्या. लेक्चर बाय लेक्चर व्हिडिओ बघितले तरच तुम्हाला समजणार. नसता मागच्या लेक्चरवर आधारित पुढचं आहे म्हणल्यावर तुम्हाला एकही गोष्ट समजणार नाही असं तर. त्याच्यानंतर हे छोटंसं लॉजिक आपलं कशाचं? डिलीट करायचे नोड ऍट बिगिनिंग वालं.
डिलीट ऍट बिगिनिंग वाल्या फंक्शन तयार केला. हे तर तुम्हाला समजलंच आता कसं कसं डिलीट झालं. फ्री मेमरी केली म्हणलं, पी ची मेमरी फ्री केली म्हणलं, पी ला तुम्ही डिलीट केलं थोडक्यात. मग मित्रांनो क्रिएट फंक्शनला कॉल लावलं मी, युजर कडून एन घेतला आधी युजर कडून एन घेतला म्हणजे नंबर ऑफ नोड, किती नोड क्रिएट करायचे ते घेतलं मी. मग एंटर नंबर ऑफ नोड आपल्याला आउटपुट स्क्रीनला येणार. युजर कडून एन घेतलं, एन ह्याच्यावरती स्टोअर होणार. क्रिएट फंक्शन मध्ये एन पास केलं म्हणजे क्रिएट होऊन आपल्याला हेड रिटर्न होणार. क्रिएट फंक्शन थ्रू हेड रिटर्न होणार. हेड रिटर्न झाला म्हणल्यावर हे पहा, इथून पहा क्रिएट फंक्शन टू रिटर्न हेड होईल म्हणजे हेडची व्हॅल्यू आपल्याला रिटर्न होणार. मग ती हेडची व्हॅल्यू रिटर्न झालेली ह्या हेडवरती टाकली. हेडवरती टाकली म्हणल्यावर हे हेडला प्रिंट सोबत डिस्प्ले केलं, प्रिंट हेड डिस्प्ले केला. मग प्रिंट हेड केला म्हणल्यावर या प्रिंट फंक्शनला कॉल होणार. प्रिंट हेड झालं म्हणल्यावर या हेडची व्हॅल्यू प्रिंट हेड झालं म्हणल्यावर हेडची व्हॅल्यू या प्रिंट फंक्शन मध्ये येणार. आणि प्रिंट फंक्शन मध्ये हेडची व्हॅल्यू आली की सगळ्या व्हॅल्यू ते डिस्प्ले करीत जाणार. प्रिंट फंक्शन प्रिंट करीत जाणार सगळ्या व्हॅल्यू आउटपुट स्क्रीनला. मग त्याच्यानंतर मित्रांनो हेड कुणाकडून रिटर्न घेणार आपण, आणखी डिलीट ऍट बिगिनिंग. आपल्याला डिलीट ऍट बिगिनिंग ऑपरेशन परफॉर्म करायचे म्हणजे जो बिगिनिंगचा एलिमेंट आहे, जो स्टार्टिंगचा एलिमेंट आहे त्याला डिलीट करायचा आहे. मग त्याच्यामध्ये आपण हेड पास केलं, डिलीट ऍट बिगिनिंग ह्याला डिलीट ऍट बिगिनिंग फंक्शनला कॉल करून हेड पास केलं त्याच्यामध्ये, आणि त्याच्याकडून बी हेडची व्हॅल्यू रिटर्न घेतली. समजलं. हे पहा डिलीट ऍट बिगिनिंग मध्ये पण आपण हेड पास केली, हेडची व्हॅल्यू, आणि त्याच्याकडून बी हेड रिटर्न घेतलं. शेवटी हेड रिटर्न घेतलं. का रिटर्न घेतलं, कारण की हेडची व्हॅल्यू आधी 1010 होती आणि त्याच्यानंतर डिलीट ऍट बिगिनिंग झाल्यावर हेडची व्हॅल्यू चेंज होणार, 2020 होणार. कारण की सेकंड नोडला तुमचा हेड पॉईंट करणार त्यानंतर, म्हणून हेडची व्हॅल्यू रिटर्न घेतली आपण. हेड कशाला पॉईंट करणार आता, 2020 लोकेशनला. मग 2020 लोकेशन पासून पुढचं सगळं आपल्याला डिस्प्ले होणार. पहिली नोड ती काय आहे, ती डिलीट होऊन जाणार. तुमची पहिली जी काही नोड आहे ती तुमची डिलीट होणार. सो आता इथपर्यंत तुम्हाला समजलं. चला तर मी तुम्हाला हा प्रोग्राम रन करून दाखवतो. आउटपुट स्क्रीनला आउटपुट कसं येतं हेच तुम्हाला दाखवतो. हे पहा, एंटर नंबर ऑफ नोड. ज्या काही नोड होत्या त्या एक्झाम्पल मध्ये त्याच नोड मी टाकून देतो. 10, 20, 30 तीन नोड मी टाकल्या, 10, 20, 30. मग एंटर दाबलो. पहा एंटर दाबल्यावर काय येत आहे, डिलिशन तुमचं सक्सेसफुल होत आहे. आफ्टर डिलिशन ऍट बिगिनिंगचं तुमचं एलिमेंट डिलीट झाला. डिलिशन तुमचं सक्सेसफुल इथं परफॉर्मिंग झालं. जेव्हा तुम्ही हे पहा बिगिनिंगचा एलिमेंट कोणता होता, स्टार्टिंगचा 10 इन्सर्ट केला मी, मग 10 होता. मग त्याच्यानंतर नोड डिलीटेड सक्सेसफुली हा मेसेज आला, आणि त्याच्यानंतर आफ्टर डिलिशन काय होणार, मग 10 डिलीट होणार. मग राहिलं काय, 20, 30 आणि नल. 20, 30 नल. मग बघा मित्रांनो तुमच्या त्या डायग्राम मध्ये तुम्ही बघा की 20, 30 आणि नल हे तीनच राहिले होते, बाकीचं तर तुमचं डिलीट झालं. समजलं कसं पहिला नोड डिलीट होत आहे, कसं काय. मग तुम्ही त्यामध्ये कोणती पण नोड इन्सर्ट करू शकता आणि डिलीट करू शकता पहिली नोड. आता मित्रांनो पहिली नोड कशी डिलीट करायची ते तुम्हाला समजलं, त्याचं लॉजिक, त्याचं अल्गोरिथम, त्याचा प्रोग्राम, सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या. त्याच्या थेअरीमध्ये बी 2-3 लाईन जरा एक्स्ट्रा लिहिण्याचा प्रयत्न करा. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.